नमस्कार मैत्रिणींनो, आज करायला लागलो आम्ही मटणाची रेसिपी. कारण मी खात नाही बरं का मटण, फक्त ह्यानी खातात आणि मुलगा खातोय, आणि त्यामुळे ह्यानीच भाजी बनवतात. मी फक्त भाकरी आणि कांदा कुटा करून ठेवते. आता मला सांगा तुम्ही कशी भाजी बनवते ते. ही घरकुल मसाला, ही कस्तुरी मेथी आणि हा गोडा मसाला. आणि ह्यात लसूण, आलं आणि खोबरं आणि कोथिंबीर. आणि ही कांदा टोमॅटोची पेस्ट. त्या कुकरमध्ये अगोदर 5 शिट्ट्या करून घेतल्या बरं का मटणाच्या, हळद मीठ लावून. ही बघा मटण. आज आहे शुक्रवार आणि ह्यांना आहे शाळेला सुट्टी, त्यामुळे म्हणलं चला आज मटणाची रेसिपी करू. मी तोपर्यंत तिथं करून घेतल्यात भाकरी. बघा बघा आता कांदा टोमॅटो टाकलं होतं ना त्यांनी. हातमध्ये टाकले बरं का आता खोबरं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट. आता ह्यात टाकणार आहेत त्यांनी कस्तुरी मेथी. माझं नवरा लय भारी भाजी बनवतात बरं का. मटणच नाही, सगळ्याच भाज्या येतात त्यांना. आज सुट्टी असल्यामुळे त्यांनी घरी सापडले, नाहीतर त्यांनी घरी नसते. सकाळी गेले की 5 वाजताच माघारी येते. ते थोडंसं हळद मिठाचं पाणी त्यात टाकतात, कारण ते भाजायसाठी छान बारीक गॅसवर भाजायसाठी त्यातलं वरचं पाणी टाकतात. थोडंसं बारीक गॅसवर भाजू देते. त्यातमध्ये घेतलंय त्यांनी काळं तिखट, त्यातमध्ये टाकलंय त्यांनी थोडंसं ते हळदी मिठाचं पाणी गरम केलेलं आहे ते. बघा कसं छान तेल सुटलं. आता तुम्ही म्हणसाल नवऱ्याला भाजी करायला लावली आणि हिने व्हिडिओ बनवते, पण मी खातच नाही. म्हणजे नॉनव्हेज वगैरे मी अजिबात खात नाही. मला दुधाचे पदार्थ आवडतात जास्त, त्यामुळे मी भाजी बनवत नाही. मी बिर्याणी पण त्यांची बघूनच शिकले करायला. बाकीचं सगळं मी करून देत असते त्यांना, म्हणजे सगळं पेस्ट वगैरे ते मीच करते, फक्त भाजी त्यांनी बनवतात. परवाचा मी बिर्याणीचा व्हिडिओ टाकला होता ना, तो खूप छान
म्हणजे शॉर्ट व्हिडिओला टाकलेलं मी. भरपूर जणांनी त्याला बघितलं पण आणि व्ह्यूज पण भरपूर आलेत त्या व्हिडिओला. हा घरकुल मसाला. जवळनं दाखवू का तुम्हाला? बघा. हे बघा, ही आहे बोकडाचं मटण. त्यांना चिकन आवडत नाही, त्यांना आवडतं बोकडाचं मटण. थोडं पाणी गरम करायचं ना. अजून थोडंसं पाणी ओतायचं बरं का, कारण जास्त घट्ट पण नाही, जरा पातळ असल्यावरच छान लागते भाजी म्हणतात. अजून कटा आला नाही, कटा आल्यानंतर तुम्हाला दाखवते. अजून उकळल्यानंतर येते कट. ह्यांनी सगळ्याच भाज्या खूप छान करतात बरं का मैत्रिणीनं, पण त्यांना वेळ नसतो. सकाळी गेल्यावर संध्याकाळी, फक्त रविवारी तेवढी सुट्टी असते त्यांना. पण रविवारी पण त्यांच्या मागं भरपूर कामं असतात घरातली. थोडंसं पाणी गरम करून ओतणार आहेत त्या. मैत्रिणींनो, मी माझ्यासाठी भाजी बनवली. ही आहे वड्याची आमटी. इथं थोडासा मिठाचा रस्सा ठेवलाय बारकीसाठी. त्यांना जास्त तिखट नाही बरं का आवडत, म्हणून त्यांनी थोडीशी सपकच भाजी करतात. आणि आता तुम्ही म्हणसाल तेल किती टाकले, तर तेल जास्त नाही. ते खोबऱ्याचं, म्हणजे खोबरं जास्त टाकतो ना आम्ही भाज्यांना, मग खोबरं आणि जास्त वेळ भाजलं ना तेलात तर खोबऱ्याचं तेल सुटतं. आणि मटणाच्याही भाजीला खोबरं जरा थोडं जास्तच लागतं, कांदा टोमॅटोची पेस्ट आणि खोबरं. आणि असं पण माझ्या काळ्या तिखटात बेडगी मिरची असते ना, त्याच्यामुळं भाज्यांना सगळ्या कट येतो जास्त, तेल जरी थोडं टाकलं तरी पण. आणि मी इथं करून घेतलेत आता भाकरी. आणि आता झालाय सगळा स्वयंपाक, आता करून घ्यायचं जेवण. आणि मला नक्की सांगा की माझ्या नवऱ्याने बनवलेली भाजी कशी झाली ती मटणाची, कमेंट करून सांगा. आणि या मटण खायला. जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट द्या. धन्यवाद.
बघा कशी झाली भाजी. आता त्यांनी घ्यायला आले, त्यांना जेवायला वाढू. त्यात भाकरे बघा टोपलेत. इथं कांदा आणि लिंबू. ओके. आणि चला आता आम्ही पण घेतो जेवण करून. बघा कशी झाली भाजी. आता त्यांनी घ्यायला आले, त्यांना जेवायला वाढू. त्यात भाकरे बघा टोपलेत. इथं कांदा आणि लिंबू. ओके. आणि चला आता आम्ही पण घेतो जेवण करून.